मुख्यमंत्री गणेशोत्सवानिमित्त सर्वच गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा। एक अतिशय उत्साहात यावर्षीचा गणपती उत्सव साजरा होतोय। गणरायाचं आगमन झालेल्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साह, जल्लोष आणि सगळ्या घराघरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि एक उत्साहाचं वातावरण आहे। सगळीकडेच एक आनंद, समाधान सगळे व्यक्त करतात आहे आणि तसं यावर्षी पाऊस चांगला झाला आहे। शेतकरी आम्ही नेहमी म्हणतो, बळीराजावरचं संकट दूर कर। पाऊस चांगला पडला आहे, आता पीक चांगलं येऊ दे, बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे आणि सर्वच घटकांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळू दे। या राज्यातली जनता, सर्वसामान्य माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ दे, चांगलं आनंदाचा दिवस येऊ द्या, अशा प्रकारची गणेशाकडे प्रार्थना। TV9च्या सर्व दर्शकांना देखील खूप खूप शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सर, एकच प्रश्न, उद्या गणेश विसर्जन आहे, तर त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला एक संदेश। गणेश आगमन जसं असतं, गणेश चतुर्थी तसं अनंत चतुर्थी, गणपती विसर्जन, विसर्जनाची मोठी धामधूम असते आणि प्रचंड मोठा उत्साह विसर्जनाच्या दिवशी देखील असतो आणि म्हणून सर्व गणेश भक्तांनी विसर्जनाच्या वेळेस अतिशय भक्तिभावाने, श्रद्धेने गणपती विसर्जन करावं, पण संयम राखावा आणि पर्यावरणपूरक गणपती उत्सव आपण आता साजरा केला आहे, पण गणपतीचा अनंत चतुर्थी शेवटचा दिवस देखील विसर्जनाचा अतिशय चांगला आनंदात जावो, अशा प्रकारच्या शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी TV9च्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मनोभावे आरती देखील केली आणि त्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी साकडं घातल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय।